साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा शिक्षणाला हातभार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथे सामाजिक बांधिलकी जपत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाय. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित नंदुरबार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मातंग व इतर तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि स्वाभिमानाच्या विचारांचा जागर केला. कार्यक्रमाला ऋषिका जगदाळे, मानसी खरात, वेदिका पाचोरे, भटी जाधव, वरुण साठे, नवदीप गायकवाड, हर्षदा पगारे आणि विकास लांडगे या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाला महामंडळाचे श्रावण राक्षे, मुकेश जाधव, गणेश साठे, जिभाऊ पगारे, गणेश लांडगे, शेखर जाधव, विजय साठे, परशुराम गायकवाड, शुभम देवरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी साहित्याच्या माध्यमातून लढा दिलाय. त्यांच्या जयंतीदिनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम म्हणजे त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून दिलेली आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षणातूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे हा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरलाय. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.